हे गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी आलो आहे आमच्या गावामध्ये, दाखवतो. हा सगळा गहू झाला आहे आपल्याला आणि हा जाणार आहे उद्या मार्केटला, कारण अजून तर भरायचंच काम चालू आहे इकडे पण. हे गहू थोडे काढायचे लेट झाले आणि त्याचं रिझन असं होतं की ज्यावेळेस काढायचे होते ना त्यावेळेस फुल पाऊस चालू होता. तर 4 दिवस पूर्ण पाऊस झाला आणि त्यानंतर ना वाळले आणि त्याच्यानंतर आम्ही हे गहू काढले. त्याच्यामुळे थोडा त्याचा कलर गेला आहे. पप्पा, काका, आजोबा त्याच टेन्शनमध्ये होते बरेच दिवस. त्यांचं असं म्हणणं आहे की काळे पडले, कलर गेला आहे. आता कलर जाण्याचा अर्थ काय तुम्हाला स्वतःलाच माहीत नाही आहे. जाणं मलाच वाटलं होतं की पांढरे पांढरे पडत असतील, पण हे तुम्हाला काळे दिसून राहिले. आणि ज्यावेळेस पाऊस येत होता त्यावेळेस मग असंच पप्पा मला म्हणत होते की तू मला म्हणतो ना की तुझे मित्र तुला म्हणतात की शेती करा. हे असं होतं म्हणे, शेती केल्यावर एवढा घास तोंडाशी आलेला आणि पावसाने तो सगळा खराब केलेला. आणि फक्त आमचाच असं नाही झालं आहे, गावात सगळ्या लोकांचं असं झालं आहे. आणि ॲट द सेम टाईम ज्यावेळेस पाऊस आला होता ना मध्ये या महिन्यात, समजा मागच्या आठवड्यामध्ये, तर असा सीन झाला होता. जे माझे पुण्यातले फ्रेंड्स आहे तर ते सगळे ना स्टोरीज ठेवायचे की छान वातावरण झालं आहे, छान ॲटमॉस्फिअर झालं आहे, पुणेज ॲटमॉस्फिअर इज ब्युटी अँड XYZ. आणि ज्यावेळी इथं गावात लोक इतके शिव्या द्यायचे, म्हटलं एकाच नाण्याला दोन बाजू असतात. एका ठिकाणी एवढा पाऊस चालला आहे जिथं लोक एन्जॉय करतात आणि इथं दुसऱ्या ठिकाणी पण पाऊस चालू आहे आणि तिथं लिटरली लोकांना रडायला माणसं नाही आहे. मला पप्पा बोलले की त्यामुळे शेतीत काही परवडत नाही, म्हणून त्यांनी ना मला कधी शेती शिकवली नाही आणि त्यांची अशी इच्छा पण नाही की मी शेती केली पाहिजे. मी काढलेला तिकडे दाखवला होता ना, तो या रानातून काढलेला आहे. आज सकाळी मंदिरात यायला जमलं नव्हतं, म्हटलं आता दर्शन घेऊन येऊयात. सो गाईज, आत्तापर्यंतचा जो व्लॉग होता तो मी 12 एप्रिलला शूट केला आहे, म्हणजे काल शूट केला आहे. आणि आत्ता मी जे बोलतो ते 13 एप्रिलला सकाळी बोलतो आहे, जस्ट व्लॉग अपलोड करण्याच्या अगोदर. कारण काल मी जास्त काही शूट करू नाही शकलो, तर मग हा व्लॉग मी आज एंड करतो आहे. आणि एंड करण्या अगोदर कालच्या काही गोष्टी ज्या मी खूप रँडम टाईमला शूट केल्या होत्या त्या सांगतो. काल पप्पांनी मला थिएटरची परमिशन दिली, कारण पप्पा मला बोलत होते की तू लहानपणी एवढा आर्टिस्टिक होता, देन तू डान्स क्लास वगैरे पण जॉईन केलेलं आहे, मग तू ॲक्टिंग का नाही ट्राय करत. आणि मी त्यांना हे एकदा अगोदर विचारलं होतं, त्यावेळेस त्यांनी मला डिनाय केलं होतं. आणि आत्ता काल त्यांनी मला परमिशन दिली आहे. गाईज, मला पप्पा म्हणत आहे की मी ॲक्टिंगचे क्लास करायला पाहिजे पप्पा. माझी काही अडचणच नाही. मी ॲक्टिंग करायला पाहिजे माझी काहीच अडचण तसं नाही. तू म्हणा की मी ॲक्टिंग करायला पाहिजे, हा का नाही? कर कर. का करायला पाहिजे? फेमस व्हायसाठी. मग तुमचं म्हणणं आहे मी फेमस व्हायला पाहिजे. हो, आनंद आहे. मग ठीक आहे, मग तुमचा सपोर्ट आहे, पाठिंबा आहे. आहे. उद्या मला जर लोकांनी 4 शिव्या दिल्या की काय कोण कर तिकडे खड्ड्यात. पावर का, परत उद्या तू म्हणशान की काय आणतं की नाही, बदलून पडायचं नाही उद्या. कोण बदलून? मला यायचं नाही परत म्हणायला की तू कशाला गेलं. म्हणजे मी एवढं काय आणता घाम गाळणार, एवढं कष्ट करणार, आणि तू परत मला म्हणायचं की नाही आता आपल्याला जमणार नाही. पावर का. 15 पुण्याला जाणार, मी 16पासून थिएटरला गेलो होतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे, रेकॉर्ड झालेले. आणि यानंतर आम्ही माझ्या एका फ्रेंडच्या हल्दी सेरेमनीला गेलो होतो आणि तिथं मी काही शूट नाही केलं, कारण टू कीप प्रायव्हसी. आल्यानंतर मी RCB वर्सेस MIची जेवढी रिमेनिंग मॅच होती ती बघितली, एक 10च्या पुढे. त्यानंतर लाईट गेली होती आणि मोबाईलला चार्जिंग नव्हती, म्हणून पुढे काही शूट करता आलं नाही. सो दॅट्स वाय आय एम एंडिंग दिस व्लॉग हिअर. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच आजच्या व्लॉगमध्ये जो मी उद्या अपलोड करेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.